तर आपण आज सगळ्या पेअरचे अनालिसिस बघणार आहे. पहिला युरोएसडी पासून चालू करू. युरोएसडी मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाला आहे. चेंज ऑफ कॅरेक्टरचा हवाला आहे प्लस इथून आपण बाईंग बघायची. जीबीपीएसडी मध्ये काय आहे? जीबीपीएसडी मध्ये एक सेलिंग साईडचा स्ट्रक्चर आहे. हे आपल्या TGL2 तिथून आपण सेलिंग एक बघायचे. एओडीएसडी मध्ये काय? एओडीएसडी मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, याच्यावरती 2 कॅन्डल क्लोज झाल्या. त्याच्यानंतर हा आपला ए प्लस इथून आपल्याला बाईंग बघायची. एनझेडडीएसडी मध्ये काय? एनझेडडीएसडी मध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. 2 कॅन्डल याच्यावरती क्लोज झाला, इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, इथून आपण बाईंग बघायची. जर तुम्हाला एक सेलिंग बघायची असेल तर इथून एक हलकी फुलकी सेलिंग बघू शकता. हा वाला एक सेलिंगचा पेंडिंग एरिया आहे. युएसडी जेपीआय मध्ये काय? युएसडी जेपीआय मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, आता प्राइस वरती जाते, रिट्रेस करते थोडा, इथून आपल्याला एक सेलिंग बघायची आपल्या ए प्लस वरून. युएसडी कॅड मध्ये काय? युएसडी कॅड मध्ये असं स्ट्रक्चर आहे की सेलिंग साईडचं स्ट्रक्चर आहे, बट ज्या रेजिस्टन्स आहे त्याच्यावर 2 कॅन्डल क्लोजिंगच झाले नाहीत, कारण की मल्टिपल टाइम वेळा ते त्याच्यावर टेस्ट केलं, पण एका वेळेची 2 कॅन्डल क्लोज झाले. त्याच्यामुळे सेलिंगचं स्ट्रक्चर आहे, फक्त वेट करायचं आहे. ह्या याच्या खाली एक कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपलं नवीन स्ट्रक्चर होईल, त्याच्यानुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे. युएसडी सीएचएफ मध्ये काय? युएसडी सीएचएफ मध्ये प्राइस ही बुलिश होती. बुलिश झाल्यानंतर हा वाला आपला TGL2 म्हणजे ए प्लस लेवल, इथून आपण बाईंगला बसायचं. पण एक गोष्ट आहे की टाइम झोन मध्ये हे ट्रेड करा. ज्या पण पेअर आहेत ह्या सेशन मध्ये, कोणत्या सेशन मध्ये चालतात तर लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशन. एशियन सेशन मध्ये पेअर एवढं व्यवस्थित चालत नाही, त्याच्यामुळे डिरेक्टली तुम्ही 11:30 पासूनच ट्रेडिंगला बसू शकता. 11:30 ते 2-2:30 पर्यंत करा. त्याच्यानंतर 5 ते 9 पर्यंत, 5 ते 8 किंवा 8:30 वाजेपर्यंत NYC सेशन करा. याच्या 2 मध्ये पेअर मध्ये मूव्ह येतं किंवा पेअर व्यवस्थित चालतात. एशियन सेशनला पेअर व्यवस्थित चालत नाहीत. जीबीपी जेपीआय मध्ये काय? जीबीपी जेपीआय मध्ये कन्सॉलिडेशनच मार्केट आहे. काय झालं इथं? ड्युएल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. ड्युएल चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर झाल्यानंतर एक नवीन वरती स्ट्रक्चर झालं. त्याच्यानंतर हा सेलिंगला चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. सेलिंगचं कोणत्याही लेवल हे केलं नाही, त्यानं रिस्पेक्ट केलं नाही. फक्त हा ड्युएल चेंजचा ए प्लस त्यानं रिस्पेक्ट केला. आता बघूयात कसं होतंय. तर ड्युएल चेंज तो तर लेवल तर हे झाली, आता प्ले झाली. तर आता सध्या तरी ह्याच्यामध्ये कोणतीच लेवल नाहीये. सो मग आपल्याला काय करायचं, इथून जरी हे केलं तरी याच्या खाली क्लोजिंग होते, त्याच्यामुळे आपण सेलिंग साईडला बसू शकतो. याच्या खाली क्लोजिंग दिल्यानंतर आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर बनेल आणि त्याच्यामुळे नंतर आपण सेलिंग साईडला बसू शकतो. तर आता मला भरपूर प्रश्न होते की टाइम फ्रेम काय, कन्फर्मेशन काय. सिंपल गोष्ट मी तुम्हाला हे करतो, 1 आवरची टाइम फ्रेम हे करतो. सिंपल जर स्ट्रक्चर जर बुलिश असेल तर आपण ह्या इथून बाईंग करतो. इथून असं बाईंग केल्यानंतर आपलं कन्सेप्ट काय राहते, जोपर्यंत याची लिक्विडिटी स्वीप होते. लिक्विडिटी स्वीप म्हणजे काय? याच्या खाली एकदा मार्केट गेलं पाहिजे आणि नंतर इथं जर ग्रीन कॅन्डल बनली तर आपण बाईंग साईडला ट्रेड घेतो. याला म्हणतात लिक्विडिटी स्वीप करून एंट्री घेणे. जो पण कॅन्डल ग्रीन बनली त्याच्या खालचा स्टॉप लॉस ठेवायचा आणि तिथून आपल्याला मार्केट वरती करायचं रिसेंट हाय पर्यंत, म्हणजे इथपर्यंत आपलं टार्गेट राहतं.